सो सकाळचे 6 वाजलेत, आम्ही 5 वाजता उठलो होतो, सगळे कामं झालेत, आवरले, आंघोळ ते झाली आहे. आता 6:15ला रिपोर्टिंग टाईम आहे, आम्हाला वर जाऊन योगा करायचे, ते 45 मिनिटं चालणार आहेत. नंतर 7 नंतर आम्ही गावातले स्वच्छता मोहीम वगैरे छोटे छोटे मोहीम त्या करायला जाणार आहेत. आज ॲक्च्युली कामं स्टार्ट होणार आहेत. सो गाईज आज आहे तारीख 24 जानेवारी, वार आहे शुक्रवार, सकाळचे वाजलेले 6. आपण बघू शकता आज आमचा नाश्ता बनवायचा, जेवण बनवायचं नियोजन आहे. माझ्या ग्रुपकडे पोहे इंडिव्हिज्युअली माझा ग्रुप इथे बनवत आहे. सो आजचं नियोजन आहे पोहे, पाहत राहा. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी. दिल पर है दिलकश है दिलदार नजारे हैं, आज जमीन पर उतरे कितने सितारे हैं. अगलो होश नमी दानम, हम है दिल है और जानम, बस दीवानगी 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 है. ना कोई रहता ना रहबर, ये इल्जाम लगे किस पर, बस दीवानगी 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 है. All the hot girls put your hands up and say Om Shanti Om. All boys, come on, make some noise and say Om Shanti Om. सो झुम्मात चालू होतं, पण त्यानंतर जाऊन कोणतरी मराठी गाणं लावले. त्यानंतर हे असे नसले जसं काही सेक्रेटरीच्या लग्नात आले होते. राजशाही थाटात बैल आमचं जगतोया, खेळ बैल गाड्याचा घाटामध्ये शोभतोया. धुळ उडून कसा वाऱ्यावानी पळतोया, वारी पाहून ती भल्या भल्यानं घाम फुटतोया. तुम्ही नाहत आमचा सोडा, तुम्ही नाहत आमचा सोडा. पाटलांचा अहो पाटलांचा पाटलांचा बैल गाडा गाडा त्यानं घाटात गेला या राडा. पाटलांचा बैल गाडा त्यानं घाटात गेला राडा. सो योगासन ते झालेले आहेत. मला तर वाटत नाही हे योगासन ते होते, बट झालेले मजा पण आलेली आहे आणि बऱ्यापैकी एक्सरसाइज झालेली आहे यांची. सो आता नाश्त्याची तयारी करणार आहे. ज्या ग्रुपचं नाश्त्याचं होतं त्यांनी आज पोहे बनवलेत. सो आता ते टेस्ट करणार आहेत आम्ही. आम्हाला दुसरे कामं नाही, एक तर मला तर काही कामं नाही, मी नुसतं शूट करतोय, पण हे सगळ्यात मोठं काम आहे माझ्यासाठी.
खरं तर आत्ताच योगासनं झाली, त्यामध्ये झुंबा डान्स झाला. त्यामुळं खरं तर अर्थानं आज एक वेगळीच एनर्जी आणि एक वेगळीच मजा गाण्याच्या तालावर व्यायाम करण्यात आली. आता प्रार्थनेची वेळ झालेली आहे. ते राष्ट्रगीताने सुरुवात होऊन प्रार्थनेला सुरुवात होणार आहे. इन्स्ट्रक्शन वगैरे देऊन सगळी आपलं NSSचं युनिट हे गावामध्ये श्रमदानासाठी जाणार आहे. तर आजचा आमचा NSS कॅम्पचा 3रा दिवस. आता सर्वांचे नाश्ता झालेला आहे आणि आम्ही आता आईचं बन जे टेकडीवर एक पर्यावरण स्थळ आहे तिथं चाललेलो आहे. तिथली साफसफाई करायला व झाडांना आळे वगैरे करायला. या विश्वाची आम्ही लेकरे, या विश्वाची आम्ही लेकरे, हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे अन नवे अर्थ दे, दे हृदयाला क्षितिजाची हात करे. या विश्वाची आम्ही लेकरे, हे गगना आम्हाला नवे रंग दे, नवे शब्द दे अन नवे अर्थ दे, दे हृदयाला क्षितिजाची हात करे. या विश्वाची आम्ही लेकरे. आपण 9 वाजता आईचं बन इथे आलो आहोत. तर आपण इथला जो प्लास्टिकचा कचरा आहे तो आपण आत्ता कलेक्ट करणार आहोत आणि जे बाकीचा जे परिसर आहे तो देखील आपण साफ करून घेणार आहोत. तर साधारण हे जे कार्य आहे ते 1 ते 1.5 तास चालणार आहेत. यासाठी आपण 4 ग्रुप केलेले आहेत आणि ते 4ही ग्रुप इथे आलेले आहेत. तुझ्या सारखे नेत्र सर्वत्र दे, नजरेतुनी एक नक्षत्र दे. तर आता इथं 2 टीम काम करत आहे. एक आहे प्रहार आणि एक आहे आकाश. सर्व टीम मेंबर सर्व कामगिरी चांगली चालू आहे. आज आम्ही तुम्ही बघू शकता इथं काय म्हणता आडे वगैरे केले आहे, सर्व प्लास्टिक वगैरे गोळा केलेलं आहे. बाकी बॉनफायरसाठी आम्ही लाकडं पण जमा केलेली आहेत. काम अतिशय फार चांगलं चालू आहे. आमच्या टीमचं नाव शौर्य आहे. तरी आम्ही या ठिकाणची पूर्ण साफसफाई केलेली आहे. झाडांना आळे करायची सध्या कामं सुरू आहेत. प्लास्टिक संकलन पूर्णपणे झालेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही प्लास्टिक संकलन केलेलं आहे. मागच्या वर्षी आमच्याकडनं एक चूक झालेली की झाडाला आळे करताना आम्ही खूप खोलवर खाल्लेलं तर त्याची मुळे दिसत होत्या. तर त्या सरांनी सांगितलेलं की झाडांच्या इतकं खोल खांदायचं नाही की मुळे दिसतील, याचा खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे यावेळेस आम्ही खूप कमी खोदले आणि झाडांचे पूर्ण आळे करून आमचं काम कंप्लीट करणार आहे. आमच्या टीमचं नाव टीम अग्नी आहे. आज आम्ही आईच्या बनामध्ये सगळे आलेलो आहे. आम्ही जे इथं समोरचं पीरबाबाचे जे समोरचं एरिया आहे लिंबाच्या आसपासचा तो सगळं आम्ही साफ केलेला आहे. त्यामध्ये प्लास्टिक आम्ही सेपरेट केलेलं आहे आणि जो कुजणारा कचरा आहे तो सहसा सेपरेट म्हणजे सुका कचरा आणि प्लास्टिकचा कचरा सेपरेट कॅटेगराईज केलेलं आहे. त्यानंतर हे ऑकसाठी जो एरिया दिला आहे तो सुद्धा आम्ही साफ वगैरे करून तिथे सुद्धा प्लास्टिक सेपरेट आणि जो कुजणारा कचरा आहे तो सुद्धा सेपरेट केलेला आहे. इथं झाडांचे जे अळी आहेत ते सुद्धा केलेले आहे आणि आता एक ट्री प्लांटेशन करणार आहोत. झाडांना काऊ आणि चुना सुद्धा लावणार आहोत. आणि आमची टीम आहे टीम अग्नी. आमच्या टीमचं नाव आहे पृथ्वी टीम आणि आज आम्ही डाव्या साईडची बाजू साफ करत आहोत. तर त्यामध्ये आज आम्ही 10 झाडांची स्वच्छता केलेली आहे. तर 10 झाडांमध्ये आम्ही त्याचे आळण बनवून त्या झाडांना साईडनी पाणी जाण्यासाठी जागा वगैरे केलेली आहे. त्याचबरोबर आम्ही इकडची साफसफाईसुद्धा केलेली आहे. त्यानंतर इथे ना खूप जास्त प्रमाणामध्ये कचरा जमा झाला आहे आणि त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट आम्ही ह्या ठिकाणी लावत आहोत. आज आपण बघतो की खूप साऱ्या शेतकऱ्यांना खताची गरज असते. तर आपण इथं एवढ्या उंचीवर आलो आहे आणि इथे खूप जास्त प्रमाणामध्ये कचरा जमा झालेला असतो. तर तो कचरा आपण एका खत बनवून त्याचा आपण योग्य विल्हेवाट लावू शकतो असं आम्हाला वाटतं.
झाडे लावा पर्यावरणाचे रक्षण करा. झाडे लावा पर्यावरणाचे रक्षण करा. माकड करता धूप खूप झाडे लावा खूप खूप. माकड करता धूप खूप झाडे लावा खूप खूप. NSS We want success. नसावी मनाला निशेची भीती, नसावी श्रमांना उन्हाची क्षिती. नसावी मनाला निशेची भीती, नसावी श्रमांना उन्हाची क्षिती. तू जरा स्मरू दे अनभय हे विरू दे, आशा हसू दे अन करुणा झरू दे. हे हृदयाशी स्वप्नांची पाखरे. सो जवळपास 9 वाजता आलेलो आहे आम्ही. आता 11:30 वाजलेत. आता आम्ही इथून शिफ्ट होणार आहे सभागृहाकडे. इथले सगळे कामं झालेले आहेत. दुपारच्या जेवणाची वेळ झालेली आहे. ज्या टीमकडे दुपारचं जेवण बनवायचं काम होतं त्यांनी बनवलेलं आहे. चपात्या बनवायचं काम चालू आहे. सो लेट्स गो. विश्वाची आम्ही लेकरे. तर आज निर्भय टीम जेवण बनवणार आहे. स्वयंपाकाचं सगळे निर्भय टीमकडे. आज जेवणाचं मेन्यू आहे वांग्याची भाजी रस्स्याची आणि भात आणि चपाती. तर तो 5-5:30 वाजलेत आणि ह्याच्या आधी एक गेस्ट लेक्चर होते झालेलं. मी लिटरली झोपलो होतो त्या लेक्चर. म्हणजे माझ्या हातातला फोन माझ्याकडूनच 3दा पडला. सो म्हणजे लेक्चर बोरिंग नव्हतं बट मला झोप आली ती. आता हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आहे महिलांसाठी 5 वाजता इथं. तर जवळपास 5:30 वाजलेत आणि इथं जवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे. सो ते स्वच्छ करायला आम्ही आलोत 5-6 जण. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम ते झालेला आहे आणि आता आमची 8:30 वाजले जेवायची वेळ झाली. आणि आम्हाला आता असं कळलं आहे की आमचे ज्या 2 टीचर आहेत कॉलेजच्या त्यांनी पावभाजी बनवली. आणि मी हे एक्सपेक्टच केलं नव्हतं की कॅम्प लेवल पण पावभाजी खायला भेटेल. This is pav bhaji, guys, and this will be made and with help of Deepali ma'am. This is English accent from Mode ma'am. And there is my 2 assistant, Neha and Samruddhi. And there is my 2 assistant, Neha and Samruddhi.
ही बोलू मैं. कशी होती पावभाजी? पावभाजी एक नंबर होती. कोलते मॅम इज बेस्ट. एक नंबर पावभाजी. हॉटेलमधली जशी टेस्ट असते ना नेमकं तशी पावभाजी होती आज. असं वाटत होतं की कायच बोलू. तू एक्सपेक्ट केलं होतं का कॅम्पमध्ये येऊन पावभाजी भेटेल? अजिबात नाही. पण आमच्या कोलते मॅम केलं ना भरपूर भारी, सगळ्यात भारी होती. असं वाटत होतं जस्ट लाईक काय बोलू आता, शब्दच नाही आहे. उंगल्या चाटते रे गया. लागली नाही म्हणा ती वेगळी गोष्ट, पण लय भारी होती. सो रात्रीचे जवळपास 10 वाजले, पावभाजी ते खाल्ली आणि पावभाजी एक नंबर झाली. लाईक एक्सपेक्टसुद्धा केलं नव्हती की एवढी भारी होईल, तेवढी भारी पावभाजी झाली. आता आमची एक डेली मीटिंग होती रोज, लाईक झोपायची 1-1.5 तास आधी. ती 1-1.5 तास चालती की दिवसभर काय केलं, उद्याचं काय शेड्यूल आहे. सो ती मीटिंग होईल आता. सो बाय, गुड नाईट.